नमस्कार. जय सद्गुरू. आमचा दिवस इतर मुलांप्रमाणे जरी सुरू होत नसला, तरी प्रत्येक सकाळ आमच्यासाठी एक छोटा चॅलेंज घेऊन येत असते हे नक्की. इथे मी पार्थला ना आवळ्याचा ज्यूस देते सकाळी 1 आज चमचा. टिफिनला काय देऊ कारण तुला? त्याची ना रोगप्रतिकारक क्षमता वाढते त्याच्यामुळे. आता मी पार्थला विचारलेलं की तुला टिफिनला काय देऊ, तर त्याने सांगितलं आहे मला मुगाचे डोसे दे. तर मी ते मुगाचे डोसे बनवून देते मी त्याला. आणि मुगाचे डोसे ना पार्थला खूप आवडतात. तो आवडीने खातो. म्हणजे मी टिफिनमध्ये सहसा त्याला असंच काहीतरी देते हेल्दी, जेणेकरून तो टिफिन फिनिश करून येईल घरी. आता ना स्कूलला जायच्या अगोदर ना मी 2 ॲक्टिव्हिटीज ॲड केलेल्या आहेत त्याच्या कंपल्सरी. त्यातली ही पहिली म्हणजे जिम बॉल ॲक्टिव्हिटी आहे. ही सकाळी स्कूलमध्ये जाण्यापूर्वी जिम बॉल ॲक्टिव्हिटी पार्थसाठी ना खूप महत्त्वाची आहे आणि त्याचे आत्तापर्यंत खूप फायदे झालेले आहेत. ह्या एक्सरसाइजमुळे ना त्याचे बॅलन्स, कोऑर्डिनेशन, बॉडी अवेअरनेस सुधारलं आहे. प्रत्येक जंप आणि हलक्या मूवमेंटने ना त्याचा फोकस, अलर्टनेस वाढतो आहे. ज्यामुळे स्कूलमध्ये पण ना लक्ष त्याचं केंद्रित होतं व्यवस्थित. आणि हलक्या एक्सरसाइजमुळे त्याचा मूड पण चांगला राहतो आणि एनर्जेटिक आणि उत्साही पण दिसतो तो कायम. आणि मेन म्हणजे त्याला ही ॲक्टिव्हिटी खूप आवडते. म्हणजे कधीच तो चिडचिड केलेली नाही. मी आता जवळजवळ तो 4 वर्षाचा असल्यापासून मी ही ॲक्टिव्हिटी त्याची घेते. आता तर पार्थ मोठा झाला आहे. त्यावेळेस तर त्याला म्हणजे सवय नव्हती, तरीसुद्धा त्याने असं जास्त चिडचिड कधी केली नाही. व्यवस्थित मला करून दिलं आहे. आता ही दुसरी ॲक्टिव्हिटी मी जी ॲड केलेली आहे, ती ना सेन्सरी रुटीनमध्ये मी घेते. ती पण मी थोडीच घेते, पण मग मी सगळं त्यात ॲड केलेलं आहे. जसं की ब्रशिंग स्टेप्स एक्सरसाइज, छोट्या कंगव्याची एक्सरसाइज, सॉफ्ट हँकरचिप टच. याचा फायदा ना खूप आहे. या ॲक्टिव्हिटीमुळे ना त्याचे स्पर्श संवेदना सुधारली आहे. त्याला टेक्स्चर, सरफेसमधला फरक समजतो आहे आणि हातापायांचा कंट्रोल, कोऑर्डिनेशन मजबूत झालं आहे त्याचं. लहान लहान फाईन मोटर ॲक्टिव्हिटींमुळे ना त्याचे हातपाय नियंत्रणात राहतात. म्हणजे जे मुलं असे हातपाय हलवतात ना सारखे, तर त्याच्यामुळे ते कंट्रोल होतं. आणि सॉफ्ट हँकरचिपमुळे ना तो शांत, सहज, कॉन्फिडंट राहतो. या छोट्या छोट्या रुटीनमुळे ना स्कूलला जाऊन तो अलर्ट, फोकस्ड आणि उत्साही राहतो. म्हणजे स्कूलमधनं आल्यावर देखील मी त्याला विचारलं ना की आज तुला काय शिकवलं आहे, हे सगळं तो मला सांगू शकतो. म्हणजे एवढं त्याचं फोकस्ड असतं तिथे, जे की आधी नव्हतं. म्हणजे त्याला खूप प्रॉब्लेम व्हायचा की त्याचं लक्ष नसायचं, अलर्ट नसायचं, टीचर काय बोलते कुठेच लक्ष नसायचं. पण आता ह्या ॲक्टिव्हिटीजमुळे ना त्याला खूप फायदा होतो. म्हणून मी अजून ते स्किप केलेलं नाही आहे. अजून त्या ॲक्टिव्हिटी मी कंटिन्यू त्याच्या घेत असते. आणि जर ह्याचा फायदा होत असेल तर मी का नको घेऊ, असाच मी नेहमी विचार करत असते. कितीही मला घाई असली ना सकाळी, तरी पण मग ती ॲक्टिव्हिटीज, ह्या दोन्ही ॲक्टिव्हिटीज मी आवर्जून घेत असते. एवढंच आहे की पार्थला थोडं मला लवकर उठवावं लागतं, पण मग ह्या ॲक्टिव्हिटींमुळे त्याला खूप फायदा मिळतो. म्हणजे ह्या मॉर्निंग ॲक्टिव्हिटीजमध्ये मी ॲड केलेल्या आहेत. याच्यानंतर मग तो ॲक्टिव्हिटीज झाल्यानंतर तो नाश्ता वगैरे करतो, मग स्कूलसाठी रेडी होतो. आता पार्थ स्कूलमध्ये जात आहे. म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे की त्याचा पहिले मला हात पकडून कंटिन्यू चालावं लागायचं. आता थोडं माझं लक्ष नसेल तरी तो व्यवस्थित चालत असतो. आता हा 2-3 तासाच्या गॅपनंतर पार्थ घरी आलेला आहे. आता तो हातपाय धुवून जेवायला बसतो आहे. आता तो जेवायला बसेल तेव्हा त्याला मी विचारते की तू काय खाणार आहे आज. म्हणजे त्याने मला सांगितलेलं ऑलरेडी भाजी काय खाणार आहे असं. तर मग त्याच्या आवडीचं तुझ्या जेवण ताटात मी काय बनवून काय ठेवलेलं जेवायला? असतं. पोळीची भाकरी, पनीर, भाजी, पालक, कॅरेट, काकडी. पार्थचं संध्याकाळ ते रात्रीचं रुटीन तुम्हाला पुढच्या भागात पाहायला मिळेल. त्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.